94 मध्ये खऱ्या अर्थाने जगामध्ये जागतिक आदिवासी दिन जाहीर केला आणि हा जागतिक आदिवासी दिन तुम्ही संस्कृतीप्रमाणे या ठिकाणी बाजारतळ या परिसरात घेताय. हा उत्साह कशा प्रकारचं स्वरूप असेल त्याबद्दल काय सांगा. प्रथम मी तमाम अकोलेकरांना आणि अकोले तालुक्यातील तमाम आदिवासी बांधवांना हात जोडून जय आदिवासी. आज आमची जवळपास 95% पूर्णपणे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची तयारी झालेली आहे. माझ्या पाठीमागं स्टेजचे उभं करण्याचं काम चालू आहे. त्या स्टेजवर 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा आणि क्रांतीवीर यांच्या त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी एक भव्य दिव्य असं त्या ठिकाणी आम्ही क्रांतीवीरांचे फोटो लावणार आहोत. तालुक्यातील तमाम आदिवासी बांधवांनी, बिगर आदिवासी बांधवांनी या 9 ऑगस्ट दिनाच्या दिवशी अकोले बाजारतळावर तमाम तालुक्यातील जनतेनं या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रतिसाद देण्यासाठी यावं. आपण अकोल्यामध्ये बघतोय आजही की यात्रेचं स्वरूप प्राप्त होताना दिसतंय. ठिकठिकाणी मोठमोठाले फ्लेक्स बोर्ड लावलेले आहेत. या ठिकाणी आम्ही कुणाच्याही एखाद्या नेत्याच्या विरोधामध्ये शक्ती प्रदर्शन करणार नाही. तर या तालुक्यातील जो आदिवासी समाज आहे, या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं हा समाज ह्या तालुक्यात येतोय, तो बोलाय शिकतोय. त्याचप्रमाणे हजारो लोक या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाला या तालुक्यामध्ये येणार आहेत. या कार्यक्रमामुळे तालुक्यातील जे रहिवासी ग्रामस्थ आहेत, या कार्यक्रमामुळे त्यांना कुठलाही त्रास होणार नाही आणि म्हणूनच आम्ही ठरवलंय की यावेळेस डीजे न लावता आदिवासी सांस्कृतिक जे काही वाद्य असेल त्या वाद्याच्या माध्यमातून आम्ही रॅली काढणार आहोत. त्या रॅलीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी येणार आहोत आणि फक्त धांगडधिंगा न करता, कुठेतरी माकड उड्या न मारता या तालुक्यातील तमाम आदिवासी बांधवांना काहीतरी देण्याची आमची इच्छा आहे. आणि ती देण्याची इच्छा अशी आहे की जे काही आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम संपत चालले ते पुन्हा एकदा तालुक्यात या कार्यक्रमाच्या निमित्तानं तालुक्यातील जनतेला आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा या जनतेला पुन्हा एकदा आम्ही दाखवून देणार आहोत की आमच्या आदिवासी समाज सुद्धा जे त्यांची परंपरा होती ती अजूनही आम्ही टिकवून धरलेली आहे आणि ती भविष्यात सुद्धा आम्ही टिकवून धरणार आहोत. म्हणून मी माझ्या भाषेच्या शैलीमध्ये नेहमी सांगतोय, अरे आम्ही पक्की तयारी केली आहे की तालुक्यात जेवढी आदिवासी समाज आहे तो तेवढाही समाज आज अकोल्यात येणार आहे 9 तारखेला. आणि आपणही सुद्धा नुसता निरोप पोहोचला की 9 तारखेला अकोल्यात 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा होणार आहे. तर ज्याला निरोप पोहोचल, फोनची वाट पाहू नका, पत्रकाची वाट पाहू नका, आपला नेहमीप्रमाणे आपला पोशाख करून तुम्ही सगळ्यांनी 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनाला बाजारतळावर सगळ्यांनी हजर राहिला पाहिजे. आपण कोणाच्याही नेत्याचं कोणाच्या मागे न जाता आपला कार्यक्रम म्हणून आपण त्या कार्यक्रमाला सहभागी झाला पाहिजे. कुणाचाही कपाळावर शिक्का न मारता आपणही आदिवासी आहोत, आदिवासी समाज एक आहे आणि सगळ्यांबरोबर आपल्याला एकत्र राहायचं आहे, गुन्ह्या गोविंदानं नांदायचं आहे, जाती भेद करायचा नाही, सगळे जातीचे धर्माचे माणसांना एकत्र घेऊन हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. त्याच्यामुळे कुणाचाही न ऐकता, कुणाचाही चुकीच्या पद्धतीने न ऐकता सगळ्यांनी आपले समाजासाठी, जनतेसाठी, तालुक्यासाठी एकत्र यायचं आहे. हे मात्र कुणी विसरू नका. उद्या कुणीही सांगल का इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, तो कार्यक्रम आपला नाही, तो कार्यक्रम त्यांचा आहे, दुसऱ्याचा आहे, असा न करता आपला कार्यक्रम म्हणून बाजारतळावर आपण यायचं आहे. बाकीचा दिवस आपल्यासाठी उड्या मारायला हा तूच. पण एकदा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, का जर आपल्या शिकारी जायचा जर ठरला तर आपण जसं ग्रुपनं जातो, एकत्र जातो, तसा ग्रुप न यायचा आणि मस्तपैकी बाजारतळावर आनंद घेण्यासाठी एकत्र यायचा.
उत्सव करण्यासाठी एक याचा जय आदिवासी, जय आदिवासी, जय राघोजी, जय राया ठाकर. आज अकोले बाजारतळ या ठिकाणी जागतिक आदिवासी 9 ऑगस्ट दिनाची सर्वात मोठी तयारी या ठिकाणी आपण बघतोय. आज या ठिकाणी स्टेजचं काम जोरात चालू आहे आणि सर्व समाजाला या कार्यक्रमात सहभागी होता येईल. सर्वात मोठी जय्यत तयारी अकोले बाजारतळ या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आपण या ठिकाणी बघतोय स्टेजचं काम झाल्यानंतर त्या ठिकाणी ऑगस्टला जी तयारी ठिकठिकाणी सगळेच नेते प्रत्येक तालुक्यात वाडी टू वाडी पिंजून सगळ्यात मोठा 9 ऑगस्ट जागतिक दिन या ठिकाणी साजरा होणार आहे. आज त्याची जय्यत तयारी झालेली आहे आणि या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती. जागतिक आदिवासी दिनाची अतिशय अंतिम टप्प्यात आज या ठिकाणी तयारी आलेली आहे. आपण बघतायत बाजार तळात या ठिकाणी जेसीबीच्या साह्यानं मुरुम टाकण्याचं काम चालू आहे. इकडे आपण जी अभिवादन सभा घेणार आहोत, अभिवादन सभेसाठी या ठिकाणी 50 बाय 70चं असं भव्य असं मोठं स्टेज उभारण्यात येऊ राहिले आणि खरं तर अभिवादन सभा झाल्यानंतर या ठिकाणी डान्स स्पर्धा आयोजित केलेला आहे. या डान्स स्पर्धेसाठी आपण बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे. त्यानंतर इथं अभिवादन सभा होऊन आपल्या संस्कृतीला असं धरून असा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचा ऑर्केस्ट्रा, भव्य ऑर्केस्ट्रा या ठिकाणी आहे. त्याची सुद्धा तयारी चालू आहे. अतिशय आमची गाव वाडी वस्ती पूर्णपणे दाऱ्याखोऱ्यात जाऊन आम्ही सर्वांना निरोप दिलेले आहे आणि आज ही शेवटची 1-2 दिवसात 9 ऑगस्ट आलेला आहे म्हणून ही जबरदस्त तयारी अकोले बाजार तळात या ठिकाणी चालू आहे. अतिशय जोमानं काम करताना आमचे सर्व कार्यकर्ते, आमचे सर्व नेते अतिशय जोमात काम करतात आणि 9 ऑगस्टच्या दिवशी अतिशय भव्य दिव्य अशी या बाजार तळात एक यात्रेचं स्वरूप येणार आहे. अशी गर्दी या ठिकाणी जमणार आहे आणि रॅलीच्या साह्याने सर्वांनी 2 वाजेपर्यंत या बाजार तळात यावं. सर्वांचं आम्ही स्वागत करू. जय आदिवासी. जय छत्रपती शिवाजी महाराज, जय आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे, जय राया ठाकर. आज या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्णपणे तुम्हाला दिसत आहे. त्याचप्रमाणे मागच्या वर्षी आमच्याकडून लय गर्दी व लय इतरांना त्रास पण झालता. त्यामुळं यावर्षी ठरवलेलं आहे की आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेणार आहे. सगळे जे आपल्या कला, सांस्कृतिक कला वगैरे. त्याचप्रमाणे इथं अतिशय भव्य दिव्य असा मोठा ऑर्केस्ट्रा पण ठेवला आहे. त्यात सगळ्या तरुणांनी नाचण्याचा आनंद पण घेण्यासाठी सगळ्यांनी यायचं आहे. आणि जो मागच्या वर्षी आमच्याकडून जो त्रास झाला व्यापारी लोकांना व इतर पोलीस प्रशासन, दवाखाने, तर डीजे वगैरे आम्ही काहीच लावणार नाही. आम्ही एकच बँड आणलेला आहे, तो भरपूर मोठा आहे. त्यामुळे डीजेचं यावर्षी आपल्याकडून त्रास होणार नाही. त्यामुळे आम्ही यावर्षी बँजो लावणार आहे. तरी सर्व आदिवासी समाजाला विनंती आहे की आपल्यापासून कोणालाही न त्रास होता आपला उत्सव आपण व्यवस्थित साजरा करायचा आहे. कोणालाही गालबोट लागता कामा नाही, ही सर्व आदिवासी समाजाला विनंती आहे. जय आदिवासी, जय जवाहर.